जय महाराष्ट्र मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण तयारी व 1600 मीटरची तयारी कशी करायची हे बघितले. तर या व्हिडिओमध्ये आपण 100 मीटरची तयारी कशी करायची हे तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम लक्षात घ्या, आपल्याला 100 मीटर आहे ते 15 मार्कसाठी आहे आणि जर तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचा असेल तर 11 सेकंद पॉईंट 50 मिनी सेकंद म्हणजे ह्याच्या आतमध्ये तुम्हाला 100 मीटर मारले पाहिजे, तर तुम्हाला 15पैकी 15 मार्क किंवा गुण मिळू शकते. जसं तुम्ही त्याच्या खाली येत जाईल तुम्हाला ते प्रॉपर मिळत जाईल. जसं तुमचा टाईम वाढत जाईल तसं तुम्हाला मार्क भेटत जाईल. मग 18, 16, 14, 12, 10 अशी मार्क तुम्ही मायक्रो सेकंदचा ह्यामध्ये खूप महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळं तुमचे 1-1, 2-2 मार्क पण ह्यामध्ये जाऊ शकतात. तर 100 मीटरची तयारी करताना मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही ज्यावेळेस मी ज्यावेळेस 100 मीटरची तयारी करत होतो ते तुम्हाला मी तेच सांगत आहे मी की कोणाचं असं बघून हे सांगत नाही. तर सर्वप्रथम आल्यानंतर ग्राउंडमध्ये जे तुम्हाला 100 मीटर तयारी करताना ज्या शरीराची हालचाल होणार आहे, जसे की हाताची हालचाल, पायाची हालचाल, हॅमस्ट्रिंग किंवा हँड स्विंग, थाईचं वर्कआउट हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर येत आहेत त्यावेळेस तुम्ही पहिलं हँड वर्कआउट म्हणजे जसं की स्ट्रेचिंग, हाताची स्ट्रेचिंग, थाईसाठी थोडं नॉर्मल एकदम 2-3 स्क्वॉट मारणे किंवा जरा थाईज रिलॅक्स करणे, थाईजला स्ट्रेच करणे, हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करणे, परत साईड टू साईड मारणे किंवा थोडी जरा जंपिंग करणे, ह्या गोष्टी करणे खूप गरजेचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही 100 मीटरसाठी तुम्ही वर्कसाठी तयार होता. त्यानंतर तुम्ही काय करायचं, सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही नवीन विद्यार्थी असाल किंवा नवीन 100 जस्ट तयारी करत असाल तर शूजवर तयारी करा. की एक वेळेस विद्यार्थी काय करतात त्याचं बघून तुम्ही डायरेक्ट स्पाईकचा वापर करायला लागतो. त्यासाठी इंजुरी किंवा आपल्याला इंजुरी येऊ शकते, हे जे ध्यान लक्षात घ्या. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही शूजचा वापर करा. शूजमध्ये पण चांगले जंप झाला पाहिजे किंवा जरा स्मूथनेसपणा असला पाहिजे शूजमध्ये. किंवा तुम्ही विदाऊट जर शूजचा वापर ही करू शकता, पण त्यामुळे इंजुरीचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे शूजचा वापर करा. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर सर्वप्रथम तुम्ही डायरेक्ट 100, 150 किंवा 200चे रॅपिटेशन न मारता सुरुवात तुम्ही 30 मीटर, 60 मीटर, 90 मीटर, 120, 150 मीटर, 200 मीटरपर्यंत तुम्ही वर्कआउट करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला स्टार्ट घ्यायचा जर चांगला शिकायचा असेल तर तुम्ही 10 मीटर ते 30 मीटरपर्यंत स्पीड वर्कआउट करा. 10 मीटर ते 30 मीटरपर्यंत तुम्ही स्पीड वर्कआउट झाला पाहिजे. त्यानंतर 30 ते 60, 60 ते 90, 90 ते 120 असं रॅपिटेशन. मग हे रॅपिटेशन किती असले पाहिजे, तर 10 ते 12 किंवा 10 ते 15 असे रॅपिटेशन असले पाहिजे. तुम्ही 200 मीटरपर्यंत वर्कआउट करू शकता. 200 मीटरपर्यंत 100 मीटरसाठी 200 मीटरपर्यंत तुम्ही रॅपिटेशन मारू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही ह्यानंतर जे ग्रोथ आणायचे गोष्टी आहेत ते म्हणजे तुम्ही आठवड्यातनं, मी वारंवार सांगतो, ABCD आठवड्यातनं 2-3 वेळा ज्यावेळेस तुम्ही 100 मीटर मारणार आहे ते 100 मीटर झाल्यानंतर तुम्ही ABCD वर्कआउट केलं पाहिजे. तसं दुसऱ्या आठवड्यात तुम्ही हिल वर्कआउट किंवा जे मंदिरमध्ये 150 मीटरचे पायऱ्या असल्या पाहिजे, पायऱ्या मारू शकता. ही पण पायऱ्या किती मारायचे, 10 ते 12, 15, जेवढी तुमची मसल ग्रोथ होत आहे तोपर्यंत तुम्ही ते पायऱ्या मारू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. ABC वर्कआउट खूप महत्त्वाचं आहे 100 मीटरसाठी. त्यामुळे तुमची मसलमध्ये स्ट्रेंथ येऊ शकते, हॅमस्ट्रिंग पॉवरफुल बनू शकतो. थाईजमध्ये पॉवर असली तर तुम्ही फिनिशिंग किंवा स्टार्ट ही 100 मीटरसाठी घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही काय करायचं, ABCमध्ये मिनिमम 40 मिनिट्स किंवा 45 मिनिट्सचं ABC वर्कआउट झाला पाहिजे. त्या हिल पण मारताना तुम्ही हिल ज्यावेळेस मारता त्यावेळेस टायमिंग बघा, त्या टायमिंगची नोंद घ्या. एक वहीमध्ये तुम्ही त्या टायमिंग नोंद करून घ्या. पुढच्या वेळेस तुम्हाला ते टायमिंग लक्षात येते की बा मी ह्या म्हणजे तुमचा ग्रोथ कळत जाईल. असं जर तुम्ही ह्या गोष्टी सर्व जर करत गेला ना तर 100% सांगतो मी 1 महिना ते 1.5 महिन्यात तुमचं 100 मीटर
18 मार्क किंवा 20पैकी 20 मार्कचाही होऊ शकतो. कारण 15 मार्कचा आहे. मागच्या 20 मार्काचं होतं. 15 मार्कपैकी 15 मार्क येऊ शकतो जर तुम्ही चांगलं प्रॉपर ह्याकडे लक्ष दिलं. त्याबरोबर तुम्ही ज्यावेळेस वर्कआउट संपते त्यावेळेस डाएट घेणे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमची स्ट्रेंथ वाढणं, जे एनर्जी गेली, जे मसल पॉवर गेले, जे तुमचा स्टॅमिना गेलेला असतो तो आणण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही डाएट घेणे खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण ग्राउंडवर वर्कआउट करतो. आपण इकडं तिकडं कुठेही म्हणजे असं कोणतेही काम करत नाही की काय खाल्लं तरी चालतंय. पण आपण ग्राउंडवर प्रात्यक्षिक शरीराला घासत आहे. त्या शरीराला घासल्यानंतर त्याला चमक येण्यासाठी किंवा त्याला ग्रो होण्यासाठी डाएट करणं ही खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही डाएटवर प्रॉपर लक्ष द्या. डाएटसाठी तुम्ही असं काय पनीरच आणि हीच असे मटण, मासे असे पण खूप असणे काय गरजेचं नाही. त्यासाठी तुम्ही नॉर्मलही डाएट करू शकतो. पण त्यामध्ये प्रोटीन, फायबर, कार्ब्स जे आपल्याला ह्या शरीरासाठी गोष्टी आहेत, मल्टीव्हिटॅमिन जे टॅबलेट्स आहेत ते असणे खूप गरजेचं आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही प्रॉपर डाएटकडे लक्ष द्या. डाएटसाठी तुम्हाला लवकरच मी व्हिडिओ काढतो. जर हे तुम्ही प्रॉपर लक्ष देऊन केलं तर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये 100 मीटरची तयारी खूप चांगल्या प्रकारे होऊन जाईल. तर 100 मीटरची तयारीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक.